चला दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे या. राखीव खेळाडू पाठवा आमच्याकडे प्लीज. 12th मॅन. एनी कॅन्डिडेट ज्यांना सर्व खेळाडूंची नावे माहिती असतील. ही मे बी युअर मॅनेजमेंट स्टाफ मेंबर. चार धावा. सुरुवात छान झाली आहे. एक्स्ट्राज ओव्हर थ्रोन मात्र 2 धावा अंकित झाल्या. बॅट्समन सोहेल गेट्स ऑफ द मार्क विथ डबल. दुहेरीनं सुरुवात झाली. ड्राइव्ह केला बॉल. इट्स अप इन द एअर. फील्डर इज देअर आणि जज करतील आणि पहिला ब्रेक थ्रो. अ बिग विकेट इन द मॅच. गोलंदाज मोहितनं मोहित केलं आणि इथे पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये अगदीच दुसऱ्या बॉलला पहिली विकेट संपादित केली आहे. मोठा फलंदाज सोहेल बॅक टू डगआउट. पहिला फलंदाज लवकर बाद झालाय. अँड द न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव मिस्टर राज गोठणकर ऑन स्ट्राईक. व्हेरी फर्स्ट अगेन्स्ट बॅट ऑफ बॉलर मोहित आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर द विकेट न. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पवित्र्यानं टेक्निकल टॅक्टिकली साऊंड बॅटर. जितका संयमी जितका शांत तो चेहऱ्यावरून भासतो परंतु तितकाच स्फोटक आणि तितकाच आक्रमक त्याची शैली आणि त्याचा खेळ आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. असा एक अन्नाद प्रोफेशनलिझम ज्याच्या खेळामध्ये आपण पाहतोय तो राज गोठणकर गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. कॅप्टन आलेत. कट केल्या बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल गेला पाठमोरा बॅकवर्ड रिजन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. शॉर्ट थर्ड मॅन मधनं फिल्डर अगदी चपलाईनं गेले. 2 धावा अंकित झाल्या. कॅप्टन गेट्स ऑफ द मार्क विथ डबल. 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं मोहितचं संमिश्र गोलंदाजी. पहिल्या बॉलवर 4 त्यानंतर विकेट आली त्यानंतर 1 आणि त्यानंतर ही दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या झाली आहे ती 7. ओव्हर द विकेट. इथे मात्र कट केला बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. परफेक्ट प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. लेदर क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक येईल. शैलीदार चौकार बॅटर कॅप्टन अमितच्या बॅटमधनं.
talk about cricket, it's all about your fearless approach. आणि त्या धाडसानं फटका सजवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र येईल हा डॉट बॉल. एका बाजूला राज गोठणकर, जो मात्र आतापर्यंत शांत आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू त्यानं फेस केला, एक या आकड्यावर तो खेळ करतोय. अमित वैयक्तिक खेळ करतोय, 12 या आकड्यावर ऑन स्ट्राईक. पुढ्यात टाकला बॉल, शॉट ऑफ अ गुड लेंथ. पिक करत असताना मात्र बॅडम बॉल मध्ये तितकासा संपर्क झाला नाहीये. येईल फक्त 1 धाव, रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 19 वर. 19 ऑन द स्कोर बोर्ड. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना राज गोठणकर. 3 सीमारक्षक ऑन साइडला, 1 ॲट डीप मिड विकेट, 1 ॲट डीप कावू कॉर्नर, 1 ॲट डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन. ऑफ साइडला एक स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये, अंतर्वर्तुळामध्ये. आणि ऑफ साइडला 2 आपल्याला पाहायला मिळतील, एका बाजूला लॉंग ऑफ मध्ये आणि एका बाजूला डीप कव्हर्स मध्ये. असे 2 सीमारक्षक ऑफ साइडला. शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. इन स्विंगचा बॉल, पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न, याही वेळेला इट्स ॲब्सोल्यूट फेल. बॅटन बॉल मध्ये पुन्हा एकदा नाहीये संपर्क आणि अजून एक डॉट बॉल फेकला गेलाय. आमचे साथी समालोचक, आमचे नेरुल गावचे बंधुतुल्य रोहित भोपी यांचा आवाज तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसामध्ये पुनश्च पाहायला मिळेल. काल फार छान समालोचन झालं रोहित, आणि खरं तर सर्वच आमच्या आयोजन कमिटीनं फार खरं तर ॲप्रिशिएटही केलं तुला. आणि पुन्हा एकदा त्यांनी, मी म्हणेन मला स्वतःहून त्याने असं सांगितलं की रोहितनं जर का उद्याच्या दिवशी जर का रिपीट केलं तर फार छान होईल. अगदीच आपण रोहित भोपी यांचं वेलकम करूया. मागच्या काही 2-3 वर्षामध्ये स्वतःला फार छान त्यानं खरं तर मी म्हणेन डेव्हलप केलंय, शेप दिलाय, आकार दिलाय. आणि नवी मुंबई पंचक्रोशीमध्येच नव्हे तर नवी मुंबई सोबत अगदी संलग्न, मग उल्वे परिसर असेल, उरण परिसर असेल, पनवेल परिसर असेल, काही विभागामध्ये खरं तर हा आवाज मात्र आता पोहोचला गेलाय. याही नावाभोवती एक चांगला वलय निर्माण झालंय. रोहित आमच्या समवेत आहेत, केतन उंडेही आमच्या समवेत आहेत. एक युवा समालोचक, खुल्या गटामधील संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर क्वालिटी खेळ आपल्याला पाहायला मिळेल. वीरू ओव्हर द विकेट. स्विच, फुलटॉस बॉल, संधी होती, ते कन्व्हर्जन जमलं नाहीये. पंचांकडे थोडी फील होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि पंच इथे मात्र एकमेकांसोबत थोडीशी चर्चा करतील. कदाचित इथे मात्र नक्कीच डॉट बॉल, फेअर बॉल डिक्लेअर केलाय अँड दॅट शुड बी डॉट बॉल. आणि 2 षटकांचा खेळ झालाय या मॅच मध्ये. 12 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 20, कारण षटक क्रमांक 2 मध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3. आपण पाहताय महामानव चषक 2025, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, CBD बेलापूर विभाग आणि महामानव प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानचे खरं तर संस्थापक अध्यक्ष सुनीलजी रसनभैरे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. आणि त्यांना साथ मिळतीये शनप्पा गायकवाड, सोमनाथ सोनावणे, समाधान प्रक्षाले, शशिकांत गायकवाड, निलेश हरसूरकर, बाळू प्रक्षाले, शुभम डोलसे, रामो हौसमानी, सुनीलजी जाधव, उमाकांतजी बनसोडे, सूरजजी दंदाडे, मुकेशजी कांबले, विनायक रसनभैरे, तुषार बनसोडे, नयूम शेख, बाबू गायकवाड आणि विकास सोनकांबले आणि संपूर्ण खरं तर महामानव प्रतिष्ठान आणि त्यांचे सर्व सभासद, सर्वांच्या खरं तर सह आयोजनातनं या स्पर्धेचे एक भव्य दिव्य आयोजन. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल राज गोठणकर, त्याचा पेटंट स्ट्रोक, परंतु बॉल इथे थांबेल. डीप कावू कॉर्नर रिजन मध्ये बॉल थांबलाय. हवेचा झोका नाहीये, वारा मंद आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला नाहीये, बॉल अडला गेलाय. इट्स अ बिग विकेट इन द मॅच. राज गोठणकर बॅक टू डगआउट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला माणुसकीची व्याख्या शिकवणारे, जीवन केवळ दीर्घ नव्हे
तर जीवन हे महान असावे. ही फाईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन अँड मास्टर इन सायन्स अँड इकॉनॉमिक्स अशा आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या काहीशा चर्चा आपण जरूर करतोय. धावफलकावर आपण थोडंसं दृष्टिक्षेप टाकूया. मागचे 2 चेंडू एकही धाव नाही, एक विकेट मिळाली आहे गोलंदाज विकीला ओव्हर द विकेट. इथे मात्र मीडियम पेस बॉलिंग, ज्या गतीनं बॉल आला होता त्याच गतीने याला फिरून मारलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले सचिन, आणि सचिन यांच्या बॅटमधनं आलाय पहिला खणखणीत दणदणीत महामानव चषक षटकार. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल लाईन आपण पाहणार आहोत. पंच गणेश 22कर आपल्याला पाहायला मिळतील. अँड दिस टाइम इट्स अ फे बॉल. चांगली लाईन, दिशा, लेंथ आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस साठी आम्ही दोन्ही टीम्सना इन्व्हाइट करतोय. आपली रिपोर्टिंग करून घ्या, आणि जसं मात्र कॅप्टन उपस्थित असेल इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. इथे मात्र रनआउटची अपील झाली आहे. It's very quick and clever running between the wickets between Sachin and Amit. Amit टीमचे कॅप्टन आहेत आणि तग धरून ते उभे आहेत. अमितनं आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 12 धावा त्यांच्या बॅटमधनं आपण पाहतो. एकूण धावसंख्या झाली ती 27. पहिल्या इनिंगचा खेळ इथे सुरू आहे. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर, अंतिमचा बॉल. 1 ball to go of this third over to spell bowler विकी ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह केलं बॉलला. मनगटाच्या साह्यानं बॉलला फक्त दिशा दिली आहे. टायमिंग न क्लास मत तटविला आहे. जाईल बॉल डी बॅक फुट पॉइंट रिझन मध्ये येईल. टू एंड द थर्ड ओव्हर. अजून एक चौकार. रन संख्या पोहोचेल ती 2 बाद 31. थँक्यू थँक्यू. चला 2 टीम्स नेक्स्ट मॅच मध्ये आपण इन्व्हाइट करूया. डिंग डॉंग कलंबोली आणि मला असं वाटतंय विक्रोलियन्स घाटकोपर. सोमनाथ, समाधान, भिवंडी येणार आहे. ओके, भिवंडी या टीमच्या जागेवर डिंग डॉंग खेळणार आहे आणि विक्रोलियन्स घाटकोपर टीम फक्त विक्रोलियन्स 11 विक्रोलियन्स 11 या टीमला आम्ही खरं तर इन्व्हाइट करू. चला, आणि शेवटचं षटक आहे. अनीस, अजून एक शैलीदार गोलंदाज, अजून एक कल्पक गोलंदाज. व्हेरिएशन इज द की असं सेल्फ बिलीफ असणारा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, ज्याला आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. खुल्या गटामधील अनेक स्पर्धांमध्ये ज्याचा खेळ आपण पाहतो तो अनीस आलाय बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे तो सचिन, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला. इज बॅटिंग ऑन अ 6. पहिलाच बॉल, व्हेरिएशन, गती कमी केली, अवे फ्रॉम द रीच रिलीज केलाय. चेंडूला येऊ दिलं, चेंडूपर्यंत फलंदाज पोहोचले. ड्राईव्ह करत असताना टायमिंग तितकंसं जुळलं नाहीये. एकच जा मिळणार. जस्ट सिंगल बॉल गेला तो डाऊन द ग्राउंड. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 32 वर 32. निळ्या रंगाचं ध्वज आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण क्रीडांगणाभोवती हे ध्वज मात्र फडकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याही गोष्टीवर आपण थोडीशी चर्चा करू. फुल टॉस बॉल, गॉट द ट्रीटमेंट. It's high and handsome, huge and humongous. It's big and beautiful. The first 6 by Captain Amit. आणि रणसंख्या पोहोचेल ती 38 वर 38.
पात्र अशी खेळली. याही वेळेला अगदी मी म्हणेन क्रीजचा वापर करत असताना, डोक्याचा बुद्धी चातुर्याचा वापर करत असताना फुलटॉस बॉलला या वेळेला ऑफसाईडला ड्राईव्ह केलंय आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करणार येतो. अजून एक चॅलेंजिंग चौकार बॅट्समन टीम कॅप्टन अमित च्या बॅटमधनं महामानव चषक 2025 या स्पर्धेमध्ये खरतर या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी हाताळत असताना चौकार आणि षटकारांमध्ये डील करतोय कॅप्टन अमित आणि रणसंख्येला पोहोचवलंय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना आतापर्यंत फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे रणसंख्या एक फायटिंग टोटल कडे ही वाटचाल 42 फिरून मारलाय. ताकदीचं प्रदर्शन आणि बुद्धी चातुर्याचा संगम, जैसे गेंद वैसी नसिहत आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हरपीस बॉल प्रीमेडिएट केलं आणि लवकर जज केलं. मिडल करत असताना बॉल गेलाय. खरे पाहता उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ साइडला डीप कव्हर्स रिजन क्लिअर करणारा स्विच अँड अ 6 अट्रॅक्टिव्ह महामानव चषक. अजून एक अमितच्या बॅटमधनं षटकार आलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे 48 या आकड्यावर. 48. श्री रामदासजी आठवले साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन. हा फुल टॉस बॉल दॅट शुड बी टेकन. देयर इज अ चान्स. पंचांकडे आपलं लक्ष असणार आहे. पंच जरूर मात्र नक्कीच एकमेकांसोबत चर्चा करतील, संवाद करतील आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतलाय आणि अर्थातच आपण पाहणार आहोत की हा बीमर साठी जो पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, वेदर इट इज बीमर ऑल इट्स अ फेअर बॉल. प्रलंबित आहे डिसिजन आणि हा डिसिजन मात्र आपण करतोय तो अर्थातच हा असणार आहे नो बॉल. बीमर नो बॉल आणि नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. खरे पाहता आपण ज्या स्पर्धेचा आपण उल्लेख करतोय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वारसा पुढे नेणारी स्पर्धा. खरं तर या स्पर्धेसाठी विशेष अतिथी स्पेशल चीफ गेस्ट म्हणून मान्य श्री रामदासजी आठवले साहेबांचे इथे मात्र चरण स्पर्श होणार आहेत या स्पर्धेला. त्यांची विशेष उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचा आपण खरं तर शब्दसुमनांनी स्वागत करणार आहोत. आणि इथे हा अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिला बॉल खरं तर फेस करत असताना फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या बॉलला लायसन्स होतं अमितकडे आणि अमितनं बॉल भिरकावून दिलाय. येईल हा अजून एक षटकार आणि रणसंख्या पोहोचेल 57. अनिलजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मात्र आम्ही करणार आहोत. समाधान प्रक्षाले यांना मी विनंती करू की आपण जशी इनिंग संपेल तसं आपण पाहुण्यांचा सन्मान करावा. हा लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा पिक केलाय. मिडल करत असताना थोडंसं जजमेंट फसलं परंतु बॉल घरंग गेलेत तो पाहायला मिळतोय. तर डीप मिड विकेट रिजन मध्ये ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. मिळतील फक्त 2. रणसंख्या पोहोचतील ती 59 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 24 चेंडू 60 धावा 15 रन्स पर ओव्हर असं हे मात्र चेसिंग रन रेट असणार आहे. आणि व्यासपीठावर आपण सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांचा आपण हा सन्मान करतोय. समाधान प्रक्षाले यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चं टार्गेट आहे आणि 60 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर लगेचच उतरेल आणि 2 टीम्सना आम्ही नेक्स्ट मॅच मध्ये इन्व्हाइट करतोय. टीम कॅप्टन डिंग डॉंग कलंबोली आणि टीम कॅप्टन विक्रोली. चला आपण टॉस साठी लगेच या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण पाहणार आहोत आमचे रोहित भोपी मात्र जुळले जातील
आणि इथे मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. खुल्या गटामधील संघ आहेत रोहित. आज वेगवेगळ्या प्रादेशिक विभागाला बिलॉंग करणारे अनेक स्टार खेळाडू आणि स्टार खेळाडूंचा खेळ आपल्याला इथे या क्रीडांगणावर पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करून घ्या आणि आपल्याला करायचं आहे नेक्स्ट मॅचचा टॉस. डिंग डॉंग खलंबोली. टीम कॅप्टन ऑफ विक्रोलियन्स विक्रोली. थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेसाठी खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये विशेष उपस्थिती कोणाची असणार आहे तर मोस्ट अवेटेड मोमेंट तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकारचे खरं तर सन्मान्य श्री रामदासजी आठवले साहेबांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर विद्यमान आमदार बेलापूर विधानसभेचे खरं तर माननीय सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचं मी म्हणेन ही जबाबदारी ज्यांनी आपल्या हाती घेतली. RPI A या गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मान्य श्री महेशजी खरे साहेबांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर धरमजी भाई पटेल साहेबांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष ते आहेत RPI A या गटाचे. त्याचबरोबर LR गायकवाड नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस मान्य श्री निलेशजी म्हात्रे महासचिव नवी मुंबई BJP गटाचे. त्याचबरोबर तिलकजी जाधव नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष RPI A. विजयजी कांबळे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष RPI A. साबू डॅनियल सर अर्थातच माजी नगरसेवक. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक CBD संदेशजी रेवले साहेब. डॉक्टर GK डोंगरगावकर संस्थापक अध्यक्ष सत्याग्रह कॉलेज. त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत समाजसेवक गतवर्षी त्यांना आपण पाहिलं सखारामजी थिटे साहेबांची इथे विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अभयचंद्र सावंत सर ज्येष्ठ विचारवंत आणि समाजसेवक त्यांचंही आपण खरं तर विशेष उपस्थिती पाहणार आहोत. त्याचबरोबर शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख अग्रोली गावचे रोहिदासजी पाटील साहेबांची सुद्धा आपल्याला विशेष उपस्थिती पाहायला मिळणार. त्यांच्याच माध्यमातून अगदीच पुढच्याच खरं तर काही दिवसांमध्ये एक मोठी मानाची स्पर्धा मात्र नक्कीच नुकतीच मात्र त्याची उद्घोषणा सुद्धा झालेली आहे. त्यानंतर मान्य श्री संतोषजी पळसकर सर नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष BJP जे नेहमीच CPLच्या स्पर्धांमध्ये एका संघाला पुरस्कृत करत असतात. त्यानंतर SR फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री रामचंद्र दलवी साहेब अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके आबा दलवी साहेबांचंही आपल्याला विशेष खरं तर योगदान आपल्याला पाहायला मिळते. महेश भाऊ थिटे युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या मॅचचा खरं तर मी म्हणेन पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळा पाहिला त्यांचे आपण खरं तर आभार व्यक्त करूया. ज्येष्ठ समाजसेवक नेते भाई सुरेश कोरे. त्याचबरोबर सचिनजी आव्हाड युवा नेते आणि नारायणजी वाघमारे अध्यक्ष सेवा संघ मंदाताई भंडारे सचिव पंचशील महिला मंडल. त्याचबरोबर आशाताई शिंदे अध्यक्षा पंचशील महामंडल महिला मंडल त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. या सर्वांच्याच खरं तर मी म्हणेन मार्गदर्शनाखाली महामानव चषक 2025 या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं 3 दिवसांचा हा रंगारंग सोहळा आपण एन्जॉय करतोय. चला डिंगडॉंग खलंबोली टीमचे कॅप्टन प्रतीक यांना मी इन्व्हाइट करू की आपण या टॉससाठी क्विक. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे डिंगडॉंग कलंबोली आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन्स विक्रोली. 60 धावांचं टार्गेट आहे. 15 रन्स पर ओव्हरनं मात्र हे टार्गेट तुम्हाला चेस करावं लागेल. या मॅच मध्ये जर का तुम्हाला स्थान निश्चित करायचं आहे नॉकआउटचा हा फॉर्मॅट आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक षटकामागे किमान 15 धावा येणं गरजेचं असणार आहे. 15 रन्स पर ओव्हर.
चला आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिलाच बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले आशिष मेहरुल वन ऑफ द फाइनेस्ट फ्रंट लाइन बॉलर front line bowling death over specialist out swinging in swinging variation अचूकता भेदकता आक्रमकता या सर्व काही गोष्टी ज्या गोलंदाजाकडे आपण कित्येक वर्ष पाहत आलोय वन ऑफ द फाइनेस्ट कंप्लीट पॅकेज प्लेयर आशिष मेहरोल आलाय बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल डॉट दुसरा बॉल डॉट तिसरा बॉल रनअप मध्ये गफलत चॅलेंजर्स स्पोर्ट्स भिवंडी त्या टीमच्या जागेवर मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत डिंग डॉंग कलंबोली हा संघ ड्राइव्ह केला बॉल हवेमध्ये देर इज अ चान्स अँड द चान्स इज टेकन अ फर्स्ट विकेट डाऊन अंडर प्रेशर बॅट्समन मंगेश बॅक टू डगआउट ऑन डक थँक्यू 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 Ashish Mehrol, dot, wicket and a single after 4 balls. It's a quality bowling as well as professionalism in the game of cricket. Discipline गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये पिन पॉइंट ॲक्युरेट कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे गोलंदाज आशिष मेहरोलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या खरं तर माध्यमातून महामानव प्रतिष्ठानच्या खरं तर माध्यमातून या स्पर्धेचं एक आयोजन आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थशास्त्रज्ञ भारतीय न्यायशास्त्रज्ञ बॅरिस्टर राजकारणी तत्वज्ञ आणि समाज सुधारक आज त्यांचाच विचार वारसा इथे जपला गेलाय हा व्हाईट बॉल नऊ तरुणांमधील तरुण असणाऱ्या विचारांचे प्रवाहक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करतो इट्स अप इन द एअर दॅट कॅन बी अ सॉफ्ट डिसमिसल अनदर विकेट डाऊन पडझड कॉन्सन्ट्रेशन फेल झालंय का एकाग्रता भंग झाली आहे का किंबहुना इथे मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं मात्र त्याची गुणवत्ता सादर करत असताना पुन्हा एकदा समोरच्या टीमला प्रतिम थांबवलंय फक्त एक धाव खर्च करत असताना या मॅच मध्ये 2 धावा खर्च करत असताना 2 गडी त्यांना बाद केले शेवटचा बॉल फेस करेल अर्थातच न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 राहुल न्यू बॅटॉन इन ॲट नंबर 4 राहुल चॉप करायचं होतं बॉलला गतिमान चेंडू वाईड यॉर्क खेळला अनप्लेबल डिलिव्हरी इट्स क्विक इट्स क्लेवर बॉलिंग आशिष मेहरोल पहिलं षटक फेकत असताना फक्त 2 धावा 2 विकेट
दिस इज गुड बॅटल, गुड बॉलिंग स्टार्ट आणि अप्रतिम सुरुवात करून देते आपल्या टीमसाठी. बॉलिंग करणारा युनिट आपल्याला पाहायला मिळते, जिने ज्या टीमनं मात्र पहिल्यांदा फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाली टीम AK रॉयल फायटर. आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या उभारली ती तब्बल 59 आणि 60 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट झालंय. एकंदरीत 43 धावांचं मी म्हणेन बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन अमित कोरे यानं मात्र नक्कीच आपल्या टीमसाठी दिलं. आणि खरे पाहता उमेश सिंग टीमचे कॅप्टन, सिनियर खेळाडू, ज्यांच्या माध्यमातून जर का सामना जर का जिंकला तर अमितसाठी कॅश प्राइज 500 रुपये मात्र मिळतील. आमच्याकडे ते जमा झालेत कॅश प्राइज. अर्थातच मॅच कशी रंगेल. हा फुलटॉस बॉल बीमर हाताळलाय, वेस्ट साइडच्या वरती बॉल आदळलाय. कट करायचं तर बॉल हवेमध्ये राहिलाय, परंतु इथे आउटफील्ड, इथे नो बॉल असणार आहे. पंच डिक्लेअर करतील शशी मेहर सर. क्रिकेटचं अजून एक मी म्हणेन लेजेंड खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा आहे सुपरहिट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025. लुक ॲट दिस बॉल. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. ओरपीस बॉल इथे मात्र बॅटम बॉल मध्ये नाहीये संपर्क. स्विंग अँड मिस, स्पिन अँड मिस, डेव्हिएशन अँड मिस अँड डॉट बॉल येईल की येईल. एज अँड जस्ट अ सिंगल. एज लागला बॉल विकेट किपरला चकून आपण पाहिलं. एक धाव तर मिळाली आहे. एक धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 5 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना टीम शीव 11 टीम घाटकोपर मात्र इथे संघर्ष करावा लागेल. AK रॉयल फायटर्स. गुड बॉलिंग क्विक इन स्विंगिंग बॉलिंग. आतमध्ये आला चेंडू आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चेंडू पडलाय, थोडा इन स्विंग झाला, बॉल सरळ सोडून दिला होता. जजमेंट थोडं फसलं फलंदाजाचं. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते शीव 11 टीम घाटकोपर. इथे मात्र ऑन द अप खेळला बॉल. या वेळेला ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग प्रॉपर जुळलंय, परफेक्ट एक्झिक्यूट झाला बॉल आणि मोस्ट अवेटेड प्रेशर रिलीज करणारा षटकार आलाय. तो टीम शीव 11 घाटकोपर या टीमसाठी रणसंख्या पोहोचेल ती डबल डिजिट 11 या आकड्यावर. धावसंख्या 11 धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय. अजून 2 ते 3 षटकार येणं गरजेचं असणार. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर सोहेल आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी करत असताना तितकंसं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. आता बॉलिंग युनिट सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम कॅप्टन अमितनं टॉस जिंकून पहिल्यांदा मात्र मी म्हणेन इथे ऑपोजिट टीम कॅप्टन फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतला, इन्व्हाइट केलं अमित आणि त्यांच्या टीमला बॅटिंगसाठी. पहिल्या इनिंगमध्ये 59 आणि 60 धावांचं टार्गेट इथं सेट झालं. 60चं हे टार्गेट सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जनरेट करत असताना या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. धावांना चेस करत असताना चेसिंग रन रेट आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. रणसंख्या झाली ती फक्त 11. उर्वरित इक्वेशन 12 चेंडू आणि 12 मध्ये अजूनही मोठी धावसंख्या काढायची आहे. 49 काढायचे आहेत. प्रति एका षटकामागे 25 ही सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. टीम डिंग डॉंग कलंबोली प्रतीक जर का असतील तर लगेच या टॉससाठी. आणि त्यांच्या विरोधात टीम विक्रोली दोन्ही टीमचे कॅप्टनला मी इन्व्हाइट करू. आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच या. जशी मॅच संपेल त्या अगोदर आपल्याला टॉस करायचा आहे. मॅच नंबर 2 मध्ये 2 टीम विक्रोली आणि त्यांच्या विरोधात डिंग डॉंग टीम कलंबोली. New bowler, Mr. Mukesh Das. Another magical bowler. And the पहिला बॉल नो डिक्लेअर केलाय पंच गणेश पाविस्कर सरांनी. पंचांची भूमिका फार महत्वाची असते. जितके अचूक पंच तितके त्या स्पर्धेची चर्चा होते.
जितके अचूक पंत तितकं वर्कलोड मात्र कमी होतं. ते मॅनेजमेंट स्टाफ आणि ऑर्गनाईज कमिटीचं, त्यामुळेच प्रोफेशनल खरं तर पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. यावेळेला आउट स्विंगिंग बॉलिंग फ्री हिट बॉल होता, परंतु त्या बॉलवर कन्व्हर्जन जमलं नाहीये. 12-49 असं इक्वेशन होतं. त्यानंतर मात्र नक्कीच 11-48 असं इक्वेशन आलंय. चला टीम कॅप्टन विक्रोलियन्स मात्र उपस्थित आहेत. आम्ही डिंग डॉंग खलंबोली या टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू. प्लीज आमचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अजून एक फिरकीचा जादूगर मला वाटते संकेत पाटील आलेत आणि आमच्या नवी मुंबईचे हर्षल मढवी सारसोलेला बिलोंग करतायत. मागच्या काही स्पर्धांमध्ये अप्रतिम खेळ झाला. लीगच्या स्पर्धांमध्ये म्हणा, खरं तर गतवर्षी NMPL च्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ झाला आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन खरं तर आता प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा खेळ करत असताना आपण हर्षलला पाहत आलोय. त्याच्याकडे सुद्धा चांगली कल्पकता, युवा आहेत, यंग आहेत आणि अजून भरपूर काही शिकायचंय. जसं मात्र नक्कीच खेळ करतील, जितक्या मोठमोठ्या खेळाडूंसोबत डगआउट शेअर करतील तेव्हा मात्र नक्कीच खरं तर एक्सपिरियन्स मात्र गेन करतील. आमचे रोहित भोपी जसं षटक संपेल तसं मात्र आपण टॉस करणार आहोत. हलवार पद्धतीनं डिफेन्स केला बॉलला. येल डॉट बॉल मॅचपासून दूर चालला आणि बॉडी लँग्वेज आता डाऊन आपल्याला पाहायला मिळतीये. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात झाली नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये 60 धावांचं एक मोठं टार्गेट, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. मनोवैज्ञानिक दबावाला झुगारून तुम्हाला खेळ करायचा असतो, परंतु तो दबाव मात्र मी म्हणेन त्याला मात्र नक्कीच तोंड देता आलं नाही, फेस करता आलं नाही. त्यानंतर मात्र नक्कीच प्रेशर वाढत गेला आणि आता इक्वेशन मात्र मी म्हणेन शेवटच्या टप्प्यामध्ये असताना 7 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 7 चेंडू 48 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस, त्यामध्ये दोन टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. डिंग डॉंग खलंबोली याच दरम्यान हा चौकार आलाय. आता उर्वरित 6 चेंडू आणि 44 धावा. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि ऐकूया रोहित भोपी यांना. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला डिंग डॉंग खलंबोली टीम कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात टीम विक्रोलियन्स विक्रोली. थँक्यू आणि त्यांच्या विरोधामध्ये विक्रोलियन्स विक्रोली दोन टीम्समध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. डिंगडोंग कळंबोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, तर विक्रोलियन्स विक्रोली टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. कॉल करतील डिंगडोंग कळंबोली टीमचे कॅप्टन. टेल्स इज अ कॉल आणि हेड्स आला. नाणेफेकीचा कॉल जिंकला विक्रोलियन्स विक्रोली या टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन निर्णय काय असणारा, एकंदरीत स्पर्धेबद्दल थोडं सांगा कॅप्टन. निर्णय नका सांगू, फक्त कॅप्टन या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा तुम्ही खेळता. यंदाचं आयोजन बघून काय वाटतं, ही स्पर्धा खेळत असताना किती एन्जॉय कराल? खूप एन्जॉय करू, खूप चांगली वाटते स्पर्धा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आम्ही स्पर्धेबद्दलच विचारू. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं महामानव चषकाचं. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? खूप छान असं आयोजन आहे आणि एकदम आनंद वाटेल अशी स्पर्धा खेळण्यासाठी. येस, थँक्यू सो मच. जास्त प्रश्न विचारणार नाही आहे, कारण की मॅच सुरू मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलाय टीम डिंगडॉंग कळंबोली या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. दोन्ही टीम सज्ज राहायचा. नेक्स्ट मॅच डिंगडॉंग कळंबोली त्यांच्या विरोधामध्ये विक्रोलियन्स विक्रोली. थँक्यू थँक्यू रोहित. मॅच वन साइड झुकली आहे आणि फिल्डिंग करणारी टीम या धावा मात्र सक्सेसफुली डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या वेळेला मात्र आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला, कॅप्टनला विचारलं गेलं की स्पर्धा कशी वाटतेय. त्यांनी सांगितलं की फार छान वाटेल खेळ करायला, कारण सुसज्ज मैदान, सुव्यवस्थित नीट नेटकं असं हे क्रीडांगण आहे. स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल आणि या क्रीडांगणावर स्पर्धा, स्टेडियममध्ये स्पर्धा जेव्हा जेव्हा असते तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा खरं तर मी म्हणेन जे घटक या स्पर्धेसोबत जोडले जातात ते घटक मात्र या खेळाचा एक आनंद नेहमी घेत असतात. आणि क्रिकेट या खेळानं, ग्रामीण टेनिस क्रिकेटनं म्हणा किंवा व्यावसायिक क्रिकेटनं मात्र
आपल्याला मात्र तुम्हाला सर्वांनाच आनंद दिला. आणि म्हणूनच की काय, जी गोष्ट आपल्याला जास्तीत जास्त आनंद देते ती गोष्ट आपण वारंवार करत असतो. आणि म्हणूनच क्रिकेट हा खेळ वारंवार आपण करत आलोय. अजूनही खरं तर दुसऱ्या मॅचमध्ये टॉस जो झाला, कॅप्टननं निर्णय सांगितला नाहीये, एकतर फिल्डिंग किंवा बॅटिंग असा निर्णय असेल. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय टीम कॅप्टननं. 4 षटकांचा सामना असणार आहे, कंपल्सरी चेस हा नियम असणार आहे, खेळाडूकडे कुठेही रिव्ह्यू ही मुभा नसणार आहे. पंचांना जर का एखादा डिसिजन जर का संशयास्पद आढळला तर पंच टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतील. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. आमचे गुणलेखक रोनक तांडेल स्कोर बुक अपडेट करत असताना आम्हाला माहिती देत आहेत की आता मॅच मात्र मी म्हणेन वन साईड झुकली आहे. जिंकण्यासाठी जवळजवळ धावांचा डोंगर 40+ काढायचे आहेत. 2 चेंडू मात्र फक्त आता 1 चेंडू शिल्लक असणार आहे आणि इथून पुढे मात्र अजूनही 31 धावांची गरज आहे. कसं असतं ना की ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांचा पूर्ण परिचय असायला हवा. हा युद्धाचा आणि खेळाचाही नियम आहे. इथे मात्र पहिल्या इनिंगमध्ये धावांना रोखता आलं नाहीये. फलंदाजी करत असताना बॅट्समन अमित कोरेने मात्र अप्रतिम फलंदाजी केली. 43 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. या मॅचमध्ये सचिनने 1 षटकार लगावला, सोहेलने 1 चौकार लगावला. अशा परिस्थितीमध्ये तब्बल 60 धावा उभारल्या गेल्या आणि तदनंतर मात्र या 60 धावा चेस करत असताना प्रेशर मात्र दबाव निर्माण झाला आणि त्या दबावाखाली मात्र नक्कीच मॅच मात्र फसली गेली. ती टीम शिव 11 टीम घाटकोपर या टीमसाठी आणि विजयी प्रस्थापित केलाय तो अर्थातच AK रॉयल फायटर या टीमनं. अभिनंदन आपण करूया या टीमचं. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच हे नामांकन जाईल. खेळाडूचं नाव आहे वन ऑफ द फायनेस्ट बॅटर, कम्प्लीट पॅकेज